मुंबईला महापौर मिळण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेना गटनोंदणी न झाल्यानं महापौर निवडणूक पुढे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर 31 जानेवारीला होणार होतं मतदान. सोलापुरात जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोनही राष्ट्रवादी एकत्र. भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन. किशोरी पेडणेकरांना गटनेता केल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीची चर्चा. सर्वच पदं वरळी विधानसभेत दिल्यावरून काही ज्येष्ठ मंडळींना डावलल्याची चर्चा. चंद्रपुरात लवकरच 27 नगरसेवकांचा गट गठीत होणार. वडेट्टीवार धानोरकर वादावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. भाजपच्या गटबाजीमुळे काँग्रेसला फायदा होणार असाही दावा. अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा. भाजप विरोधी आघाडी फुटली. मीरा भाईंदर मनपात भाजप सत्तेत. शिंदे आणि काँग्रेस विरोधी बाकांवर. शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा. अजित पवार आजपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार करणार. 1967 सालापासूनची परंपरा राखत कान्हेरी इथल्या मारुती मंदिरात फोडणार प्रचाराचा नारळ. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी निमित्त हिंद की सादर कार्यक्रमाचं आयोजन. निशान साहेब गुरुद्वारातून नगर कीर्तन. पवित्र गुरुग्रंथ साहेब धर्मग्रंथाची पालखीतून मिरवणूक. उद्या अमित शहा दर्शनाला येणार. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या धामधुमीत 400 कोटी रोकड असलेला कंटेनर कर्नाटकमध्ये लुटल्याचा संशय. नाशिकमधल्या तरुणाच्या अपहरणानंतर पोलिसांकडून तपास सुरू. मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ घालणं. रुपाली ठोंबरे पाटील यांना भोवलं. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुंबईतील ओशिवरा गोळीबार केल्याप्रकरणी अभिनेता कमाल आर खान पोलिसांच्या ताब्यात. एका मॉडेलच्या घरावरती केला होता गोळीबार. पिस्तूल सफाई करताना तपासण्यासाठी गोळीबार केल्याची कमाल खानचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.